हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळा इन युरोप मध्ये. आणि आज आहे एकादशी, तर सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर घरामध्ये मस्त देवपूजा, खिचडी बनवलेली आहे आणि नाश्ता वगैरे करून आम्हाला खूप सारी अशी वारीची आठवण येते. तर आपण इथे सुद्धा एक छोटीशी वारी करू म्हणून आम्ही निघालेलो आहोत, खास असं एकांतात निसर्गरम्य ठिकाणी. पण आज आलेलो आहोत अगदी नॉर्वेच्या शेती जिथे आहे अशा भागामध्ये. आणि इथे पाहू शकता, जेव्हा थंडी असते त्यावेळेस गायांना चारा वगैरे काय असणार आहे. तर हा समोर इकडे आहे चाऱ्याच्या भरलेल्या बोऱ्या, ज्या दिवसांमध्ये आता समरच्या दिवसांमध्ये इथे मस्त गवत येतात आणि ही गवत कापून यामध्ये भरली जातात, जी की वर्षभर गायांना खायला होतात. छान आहे ना? आणि ही पूर्ण अशी तुम्हाला सगळीकडे असे डोंगरच्या डोंगर कापून गवत भरून ठेवलेलं दिसतील. नॉर्वेच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध व्यवसाय केला जातो आणि त्यासाठी इकडे गाया भरपूर प्रमाणात असतात. तर आणि तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण गावची घरं आहेत. गावची घरं म्हणल्यानंतर असं त्या रूफ वरती ग्रास असतो आणि तो ग्रास उगवतो. त्या ग्रासवर आपल्याला कधी कधी बकऱ्या सुद्धा पाहायला मिळतात. तर छान एरिया आहे, आपण मस्त फिरूयात आता. असलेल्या इथे पहा, गायी आपल्याला चरताना दिसतील आणि त्या बिना शिंगाच्या गाया आहेत. आपल्याकडे त्यांना नारळी म्हणतात, नारळी गाया. छान आहे ना? तर इथली शेती आणि गाया पाहून ना मला आमच्या लहानपणीची आठवण येते. लहानपणी आम्ही असं गाई कडेला बांधायचं, गवत जिथे असेल तिथे. आणि इथे चालताना एवढं गवतच्या गवत असतं, असं वाटतं भरपूर गाया पाळाव्यात आणि मस्त चरतील त्या. इथल्या गाया पाळता अशा मस्त टम्म झालेल्या आहेत. अगदी खरंच सांगतेय, अगदी आपल्या गोठ्यात आल्यासारखं वाटतंय, कारण की जो शेणाचा वास आहे ना तो येतोय. आणि इथे पाहाल तर गायांसाठी सगळी सोय केलेली आहे. पहिलं तर आहे ना कंपाऊंड आहे, असं भरपूर मोठं, जवळजवळ हे ना असं 7-8 गुंठ्याचं किंवा अर्ध्या एकर मध्ये कंपाऊंड केलेलं आहे या डोंगराला. आणि गाया मोकळ्या सोडलेल्या आहेत आतमध्ये. इथे गायांसाठी पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बांधायला आणि वॉश करायला साबण वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे. तिकडे पाण्याची टाकी आहे जिथून पाणी येतंय. तर अशा प्रकारे इकडे गोपालन, असं गाया बांधून नाही ठेवत, तर मोकळ्या ठेवल्या जातात अशा छोट्याशा 8-10 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये. इथे शेती सोबतच ज्याप्रमाणे दुग्ध व्यवसाय केला जातो त्याचप्रमाणे वखारींचा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि ही आहे एक वखार. इथे जंगलामध्ये झाडं भरपूर भेटतात आणि ती तोडायला अलाउड असतात, कारण की सरपण म्हणून पण भरपूर वेळा वापरली जातात. तर मागे पाहाल तर ते थंडीमध्ये जे सरपण लागतात ना त्यासाठीचे. आणि ही आहे मोठी अशी वखार. एकदम शांत निवांत, एकदम भारी वाटतंय. ही कापलेली झाडं ऑटोमॅटिक परत उगतात आणि मग ती मोठी होतात पूर्ण, जी की गगनाला भिडतात.
मग इथं अशी लाई नाहीये, जास्त असल्यावर दाखवतो. बघ छोटं मोठं आणि असं मोठं आलं. छोटी छोटी कॅमेऱ्यात येतो तो दिसत नाही तुला? मी नाही कॅमेऱ्यात घेतलंय त्याला. अरे मला ते आलं ते मोठं होतं. इथून रॅम्प चालू होतोय जो की आपल्याला बीच पर्यंत घेऊन जाईल. आता आपण जाणार आहोत या रॅम्पला फॉलो करत आणि आपण डायरेक्ट पोहोचूयात बीच वरती. नीलू, पाऊस येतोय ना, कसं वाटतंय? निसर्ग मस्त आहे पण पाऊस नसल्यावरती अजून मस्त असतं. पण रिमझिम पाऊस पण छान वाटतोय थोडा. आज थंडी नाहीये, म्हणजे आम्हाला आता या थंडीची सवय झाली असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण की थंडी वाजत नाहीये, रिमझिम पाऊस आहे तरी पण छान वाटतंय. पण आम्ही छत्र्या वगैरे काहीच आणलेलं नाहीये. सो चलो आपण जाऊयात बीच वरती आता. पाऊस आलाय चांगलाच बर का. आता रॅम्प संपत आलेला आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता व्ह्यू काय सुंदर आहे. इकडे आता मस्त असा तलाव आहे ना, हा काय म्हणायचं याला नीलू? मस्त लेक व्ह्यू. आणि मेन म्हणजे कोणीच नाहीये, एकदम शांत निवांत, पक्ष्यांचा आवाज. ठेवलाय तो आधी इकडे होता. अच्छा, तो रॅम्पच इकडे होता का? ओके नीलू, जा पोहायला आता. सांगितलं असतं तर गेलो असतो. स्विमिंग करायचंय तुला? आधी सांगितलं असतं, कॉस्ट्युम वगैरे आणलं असतं, गेलो असतो. ओके ठीक आहे, नेक्स्ट टाइम, नेक्स्ट वीक मध्ये. मस्त तिथे रॅम्प एक, आणि इकडे असं एवढं सुंदर आहे ना, त्या असं मधल्या म्हणजे तिथे एक आहे ना, असं मध्यभागी एक दगड आहे, त्यावर गेल्यानंतर तर खूप भारी व्ह्यू दिसतो पूर्ण तिकडचा. मी ना सकाळी नाश्ता केला होता, केळी आणि दूध. तर जेवण नव्हतं केलं, तर मी खिचडी घेऊन आलेली आहे, त्यात दही आणि आपली बटाट्याची भाजी टाकून. तर मी मस्त व्ह्यू एन्जॉय करत जेवण करते. तुमच्या दोघांना जेवायचंय का? नाही, मग तुम्हाला ऍपल आणि केळी आणलेली आहेत. इथे ना या कयाक्स आहेत, ज्या की आपण मस्त तलावामध्ये जाऊन एन्जॉय करू शकतो. आणि खूप छान नेचर आहे, टिपटिप पाऊस आणि त्यातून एकदम शांत असं मस्त नेचर. तर खूपच छान आहे एकदम. ही झाडं कसली आहेत नीलू? हे बघ कसं, हे पण वेगळीच झाड आहेत काहीतरी, पण गवत पण छान आहे ना, असं बांबू. आणि पण एवढं स्मूथ आहे ते, असं आपल्या कांद्याच्या पाती सारखं, आणि दिसायला अगदी बांबू सारखं आहे. तुला बोर झालंय ना, आता घरी जायचंय. आजकालच्या पोरांना एवढं लवकर बोर होतं ना, एवढं छान वातावरण आहे आणि तरी सुद्धा याला बोर झालंय, घरी जायचंय. बरोबर, काहीतरी करायला इंटरेस्टिंग पाहिजे होतं ना. इंटरेस्टिंग शोधून तर काही काढती नाही, आणि इंटरेस्टिंग पाहिजे काहीतरी शोधलं पाहिजे. शोधून काही आपल्या मध्ये नाहीये ना जवळपास असं. म्हणजे नेचर कधी पाहून घ्यायचं ना, किती छान वाटतंय, मस्त वातावरण आहे पावसाचं. शंभर वेळा आलोय.
आजच्या दिवसाचा याचसाठी अट्टहास केला होता असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण की तुम्ही मागे पाहू शकता किती सुंदर अशी ग्रास हाऊस आहेत. रूफ वरती पूर्णपणे ग्रास उगवलेले आहे आणि त्यात पाऊस आहे, रिमझिम पाऊस, आणि असं मस्त वातावरण आहे पावसाळ्याचं, त्यामुळे सगळीकडे हिरवगार झालेली आहेत. तर किती सुंदर दिसतात आहे ना मागची घरं. आणि हे आहे नॉर्वे मधील रौलँड. या गावामध्ये आपल्याला बहुतेक म्हणण्यापेक्षा सर्वच्या सर्व घरं अशा पद्धतीनेच पाहायला मिळतील आणि खूप सुंदर वाटते. म्हणजे आम्ही सिटी फिरतोय ना, असं वाटतंय जाऊच नाही घरी, इथंच बसून राहावं. अशी म्हणजे निसर्ग आपल्याला किती एनर्जी देतो ना, त्या पद्धतीने वाटतंय. अगदी घरांवरती सुद्धा एवढं ग्रास आहे कडेला, तरी सुद्धा घरांवरचे रूफटॉप यांनी ग्रासचे बनवलेले आहेत. आपल्याला फक्त आता एक दिसायला पाहिजे, कारण की या घरांवरती बकरी पण चरतात बऱ्याच वेळा, तर अशी वरती घरावर बकरी दिसली पाहिजे, तो तर एक सुंदर अनुभव असतो. आणि इकडे आहे स्की सेंटर, जे की ज्यावेळेस विंटर असतो त्यावेळेस इथे बर्फावरती स्की केलं जातं. तर खूप छान नेचर. जेव्हा बर्फ असतो त्यावेळेस पूर्ण पांढरं शुभ्र, ऑटम येतो त्यावेळेस पूर्ण कलरफुल, आणि आता समर आहे तर मस्त ग्रीन. आणि या घरांचं वैशिष्ट्य म्हणाल तर अगदी समरमध्ये ना प्रत्येक घरासमोर अशा लाकडी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून की उन्हाचा मस्त आस्वाद घेता येईल. किती सुंदर घर आहेत, मस्त वाटतंय ना. एकदम सुंदर. इकडं पण आहे ना. वरती सुद्धा आहेत, तिकडे सगळीकडे इथे अशीच घर आहेत. मस्त ना. एकदम भारी. या टाइप मध्ये ना इथे हिते असतात, आणि जे की आपल्याला रेंट वरती मिळतात. तर त्याच्या बाहेर तुम्ही पाहू शकता ग्रिल आहे करण्यासाठी, आपण इथे ग्रिल आणून करू शकतो. आणि ही तर कॉमन जागा आहे, इथे आपण बेंच टाकून मस्त आरामात दिवसभर बसून एन्जॉय करू शकतो. सुपरच आहे ना यार, मस्त आहे ना. एकदम सुंदर, एकदम छान आहे. एकदम म्हणजे अशी घर एकदम मस्त, एकदम सुंदर घर आहेत. ग्रास हाऊस. चहा आणायला पाहिजे होता. हा यार, थोडंसं चहा पाहिजे होता, म्हणजे मजा आली असती. तिकडे बघ क्लाउड बघ. वाव, स्नो पण आहे वरती अजून. चहा नाही तर कोल्ड ड्रिंक आणायला हवं होतं,
आणि मस्त व्ह्यू सोबत 2-3 तास आरामात. खरं तर हेच आहे, इथे येताना म्हणजे आपलं आपलं काहीतरी आणायला पाहिजे. हॉटेल्स वगैरे नसतात अवेलेबल. तर आज आम्ही विसरलो, नाही तर मोस्टली बऱ्याच वेळा आम्ही घेऊनच जातो सगळ्या गोष्टी. नेक्स्ट टाइम आपण घेऊन येऊया. म्हणजे चहा पाहिजे अशा वातावरणामध्ये ना, चहा बनवून आणायला पाहिजे होता. समोर आपल्याला दिसले आहेत स्नो हार्डनिंग मशीन, जे की स्की सेंटरवरती स्नो पडल्यावरती एक स्कीसाठी पाथ बनवण्यासाठी वापरला जातो. आम्ही आज मस्त ट्रेकिंग करतोय आणि मागे पाहू शकता कुणीही लांबपर्यंत कुणीच दिसणार नाही. दोघेच चाललोय त्याच पद्धतीने. अगदी इकडचा रस्ता दाखवते तुम्हाला. इकडे सुद्धा कुणीच नाहीये, अगदी गाडी सुद्धा नाहीये रोडनी. आपण एवढं फिरलो जवळ 4-5 किलोमीटर आणि एवढ्या पूर्ण एरियामध्ये आपल्याला इथे फायनली शेती सापडलेली आहे. आणि इथला मेन व्यवसाय म्हणाल तर गहू पिकवला जातो आणि बटाटे. तर हे गहू पेरलेला दिसतो इथे, है ना? किती छान आहे ना, असं डोंगरावरती एका लाईन मध्ये पेरलंय मस्त. आणि इकडे पहा, बाकी इकडे सगळीकडे जंगल आहे, सगळीकडे अख्खं जंगल आहे. आणि त्यातून अजून एक असं की आता असंच फिरून फिरून कंटाळा आलाय. असं वाटतं इंडियाला यावं आणि आपल्या शेतामध्ये फिरावं. बेस्ट आयडिया. आपण ना तिकडे फिरून आलेलो आहोत. बस घेतली आणि आम्ही प्लॅन केला होता आमोतला जाऊ, पण मग आमोतला न जाता रवलँडलाच उतरावंच वाटलं, कारण की खूप छान इथे गोष्टी दिसलेल्या आहेत. तर हे पाहू शकता किती सुंदर आहे ना, आणि अशा छान छान गोष्टी आहेत इथे. तर आपण पाहूयात कशी आहे ही सिटी, रवलँड सिटी. छान बनवलंय ना. हे ना दूध डेअरी असणार आहे किंवा मग काहीतरी दुधावरती प्रोसेस करणार चीज युनिट असेल ना काहीतरी. आणि इकडे गोट फार्म आहे. 2-3 बकऱ्या आहेत बसलेल्या, आपल्याला पाहायच्या का? इकडे इकडे कर. यांचा आवाज नाही निघत, आपल्या इंडियाच्या गायांचा एवढं निघतो. गाया बकऱ्यांचा हे बघ, ती पण करते. या बिल्डिंगला स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. भर जी दिलेली आहे अगदी दगड टाकून उंच करून घेतलेलं आहे, उचलून घेतलेलं आहे. बेस पूर्ण असा दगडांचा आणि शिवाय मोकळ्या दगडांचा आहे. सिमेंट वगैरे काही भरलेलं नाहीये. छान आहे ना. तरी पाणी जास्त नाही.
तर नेचरच्या सानिध्यात मस्त दिवस गेलेला आहे आपला आणि अगदी पंढरीला जाऊन आल्यासारखं वाटतंय असं म्हटलं तरी हरकत नाही. तर खूप छान होता आजचा दिवस आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.